हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मुलांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे लांडगा आला रे आला या गोष्टीचा सेकंड पार्ट. चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट. मुलांनो, लास्ट पार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तो खोडकर मुलगा कसा सर्वांना त्रास देतो, कसा सर्व गावकऱ्यांना त्रास देतो. ही गोष्ट तुम्ही बघितली नसेल तर मी इथे लिंक देते. या लिंकला जाऊन लांडगा आला रे आला या गोष्टीचा पहिला पार्ट तुम्ही बघू शकता. आज आपण दुसरा पार्ट बघणार आहोत. या पार्टमध्ये तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये लास्ट पार्टमधली गोष्ट सांगते. तर मुलांनो, एकदा काय होतं, फार वर्षांपूर्वी एक छान छोटंसं गाव असतं. त्या गावामध्ये सर्व लोक अगदी आनंदाने राहत असतात. त्या गावामध्ये एक मेंढपाळ राहत असतो. मुलांनो, मेंढपाळ म्हणजे कोण? जो व्यक्ती मेंढ्या पाळतो त्याला मेंढपाळ म्हणतात. मेंढपाळ हा वर्षानुवर्ष हेच काम करत असतो. त्याला एक छान छोटासा तुमच्यासारखा खोडकर मुलगा असतो. मेंढपाळ हा रोज सकाळी मेंढ्या पाळायला घेऊन जातो. तो एका शेतामध्ये किंवा पर्वतावर जिथे पण असं हिरवगार गवत असतं किंवा झाडे असतात तिथे त्या मेंढ्यांना घेऊन जात असतो आणि रोज त्या मुलाला सुद्धा घेऊन जात असतो. त्याचे वडील हे मेंढ्या पाळत असतात, मेंढ्यांकडे लक्ष देत असतात. पण हा मुलगा बसून बसून फार बोर होतो, त्याला फार कंटाळा येतो. एक दिवस काय होतं, त्याचे बाबा कुठेतरी बाहेर गेलेले असतात. तर हाच मुलगा मेंढ्यांना घेऊन जातो. मेंढ्या या आनंदाने चरत असतात आणि हा एका झाडाखाली बसून फार बोर होत असतो. त्याला फार कंटाळा येतो कारण तिथे त्याला कोणीही मित्र नसतं. तो एकटाच बसलेला असतो. तिथेच सर्व गावकरी आपापल्या शेतामध्ये काम करत असतात आणि या मुलाच्या डोक्यामध्ये एक कल्पना सुचते. ती कल्पना फार डेंजर असते बरं का. तो असा विचार करतो की आज मी सर्वांना त्रास देणार आणि तो काय करतो, जोरजोराने ओरडायला लागतो, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला, वाचवा वाचवा, लांडगा माझ्या शेळ्यांना खाऊन घेईल, लांडगा आला रे आला, असं म्हणून तो जोरजोराने ओरडतो आणि त्याचा हा आवाज गावातले लोक ऐकतात. लोक त्यांचे काम करत असतात पण त्यांना वाटतं की हा मुलगा फार अडचणीत आहे आणि जसा त्या मुलाचा आवाज येतो तसे हे सर्व त्यांचे हातातले कामं सोडून त्या मुलाला मदत करायला जातात. बिचारे लोक आपापल्या हातातले कामं सोडून मुलाच्या मदतीसाठी जातात. मुलगा हा जोरजोराने ओरडतच असतो आणि जसे गावकरी त्याच्या जवळ येतात त्याला बघतात की इथे कोणताच लांडगा नाही आहे, कोणीच नाही आहे आणि मेंढ्या तर छान गवत चरत आहे. हे बघून गावकऱ्यांना फार राग येतो आणि गावकऱ्यांना आलेला राग बघून हा मुलगा जोरजोराने हसू लागतो, जोरजोराने हसू लागतो. तो म्हणतो, कसं मी तुम्हाला बुद्धू बनवलं, कसं मी तुम्हाला मूर्ख बनवलं. मुलगा हा फार जोरजोराने हसत असतो आणि हे बघून गावकऱ्यांना फार राग येतो. ते त्या मुलाला म्हणतात, तू आमची चेष्टा केली, आता तुला जेव्हा खरं लांडगा येईल तेव्हा आम्ही तुझ्या मदतीला येणार नाही. असं म्हणून रागारागात सर्व गावकरी परत आपल्या कामाला निघून जातात आणि मुलगा हा तिथेच हसत राहतो आणि संध्याकाळी आपल्या घरी जातो. दुसऱ्या दिवशी काय होते, परत तो मुलगा त्या मेंढ्यांना घेऊन येतो आणि असाच दुपारी तो बोर होत असतो आणि तेव्हा त्याला आपण काल केलेली गोष्ट आठवते आणि त्याला असं वाटतं की आज पण मी सर्वांची मजा घेईल आणि तो परत तसंच करतो. तो परत ओरडायला लागतो, लांडगा आला रे आला, वाचवा वाचवा, असं म्हणून तो परत ओरडायला लागतो. त्याचा आवाज परत गावातले लोक ऐकतात. त्यांना असं वाटतं की हा खरंच
अडचणीमध्ये आहे, मुलाला काहीतरी अडचण आली आहे, खरंच लांडगा आला का असा विचार करून ते बिचारे चांगल्या मनाने परत त्याची मदत करायला जातात, धावत पळत जातात आणि त्यांना बघून हा मुलगा परत हसायला लागतो. आता मात्र गावकरी फार रागवतात. ते त्याला म्हणतात, आता तू आम्हाला किती पण आवाज दे, किती पण आम्हाला मदत माग, पण आम्ही तुझ्या मदतीला अजिबात येणार नाही. मुलगा पण म्हणतो, ठीक आहे, नका येऊ, मला तुमच्या मदतीची कधी गरजच पडणार नाही. आणि असं सर्व म्हणून गावकरी परत आपल्या कामावर चालले जातात आणि मुलगा मेंढ्यांना घेऊन आपल्या घरी चालला जातो. आणि त्याला हे सर्व गोष्ट फार आनंदी वाटते. त्याला असं वाटतं, आपण कसं लोकांना मूर्ख बनवतो. आणि हा सर्व प्रकार होऊन 2-3 दिवस निघून जातात आणि हा मुलगा मेंढ्यांना घेऊन परत चरायला घेऊन जातो. आणि तिथे दुपारी काय होतं, अचानक तिथे लांडगा येतो. हो, तिथे खरंच लांडगा येतो. आणि हे बघून तो मुलगा फार घाबरतो. तो जोरजोराने ओरडतो, लांडगा आला रे आला, मला वाचवा, मला वाचवा. आणि त्याचा हा आवाज गावकरी सुद्धा ऐकतात. पण गावकऱ्यांना वाटतं की हा मुलगा नेहमीप्रमाणे आता सुद्धा गंमतच करतो आहे, हा मुलगा खोटं बोलतो आहे असं त्या गावकऱ्यांना वाटतं आणि ते त्याच्या मदतीला जात नाही. इकडे हा मुलगा मदतीसाठी ओरडतो, जोरजोराने रडू लागतो, जोरजोराने ओरडतो, मला वाचवा, लांडगा मला खाईल, माझ्या शेळ्यांना खाईल, लांडगा आला रे आला, वाचवा. पण त्याच्या मदतीला कोणीही येत नाही. गावकऱ्यांना त्याचा आवाज पण येतो, पण तरीसुद्धा कोणीच त्याच्या मदतीला येत नाही. आता मात्र मुलाला फार भीती वाटते, कारण त्याच्या मदतीला कोणीच आलं नसतं आणि तो लांडगा त्याच्या मेंढ्यांवर हल्ला करतो. हा मुलगा फार ओरडतो, जोरजोराने ओरडतो, पण त्याच्या मदतीसाठी कोणीही येत नाही. आणि तो कोल्हा त्याच्या मेंढ्यांना घेऊन जातो, मेंढ्यांना मारतो आणि मुलगा हा फार दुःखी होऊन तसाच बसतो. तर मुलांनो असा झाला या गोष्टीचा शेवट. जेव्हा त्या मुलाला खरंच मदतीची गरज होती तेव्हा त्याच्या मदतीसाठी कोणीही आले नाही. का बरं आले नाही? कारण पहिले तो मुलगा खोटा बोलला. पहिले जेव्हा त्याच्या शेतामध्ये कुठलाही लांडगा आला नव्हता तरीही तो ओरडला आणि त्याचं ओरडणं बघून बिचारे गावकरी त्याच्या मदतीला आले, पण त्याने त्याची गंमत घेतली. पण नंतर जेव्हा त्याला खरंच गरज होती तेव्हा त्याच्या मदतीला कोणीही आलं नाही. म्हणून खोटं कधीही बोलू नये. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला शिकवते की कधीही खोटं बोलू नाही, कधीही कोणाची चेष्टा करू नये, कोणालाही कधी मूर्ख बनवू नये. म्हणजे जर का हा मुलगा आधी खोटा बोलला नसता तर त्याचा आवाज ऐकून गावकरी त्याच्या मदतीला नक्की आले असते आणि त्याच्या सर्व मेंढ्या आणि त्याचा जीव वाचवला असता. पण हा मुलगा आधी खोटा बोलल्यामुळे त्याच्यावर पुढे कोणीच विश्वास ठेवला नाही आणि तो कितीही ओरडला तरीही त्याच्या मदतीला कोणी आलं नाही. त्यामुळे कधीही खोटं बोलू नये. मुलांनो, गोष्ट आवडली असेल तर या गोष्टीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अजून छान छान गोष्टी या बघायला मिळतील. तसंच तुमच्या मित्रांसोबत सुद्धा ही गोष्ट आणि हे चॅनल शेअर करायला विसरू नका, म्हणजे ते सुद्धा तुमच्यासारखे छान छान गोष्टी बघतील. भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये. थँक्यू.